अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत मंगळवारी सायंकाळी घडलेल्या ज्वेलर्स दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणत पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला अटक केली। नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे दागिन्यांची पिशवी वाचली असून शहर सोडून पडण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले। माँ वैष्णवी ज्वेलर्स राहुल नगर बिच्छू टेकडी येथे 24 जून रोजी सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली। दुकानाचे मालक विलास तुळशीराम काळे वय 50 वर्ष राहणार महावीर नगर हे काउंटरवर बसले असताना परिहारपुरा येथील भोलासिंग आझाद सिंग टांक वय 30 वर्ष हा अचानक दुकानात घुसला। आरोपीने हातात असलेल्या कड्याने काउंटरची काच फोडून काळे यांच्या डोक्यावर वार केले। त्यांना जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने काउंटरमधील सुमारे 1 किलो चांदी, 40 ग्रॅम सोने व 40,000 रुपये रोख रक्कम असलेली पिशवी हिसकावली। मात्र काळे यांनी तातडीने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक धावून आले। नागरिकांनी आरोपीचा पाठलाग करत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला। या झटापटीत आरोपीकडील दागिन्यांनी भरलेली पिशवी नागरिकांनी खेचून ताब्यात घेतली आणि ती काळे यांच्याकडे सुपूर्द केली। दागिने हातून गेल्याने हताश झालेल्या आरोपीने मोटरसायकलवरून घटनास्थळावरून पळ काढला। घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी धाव घेतली। फिर्यादी काळे यांच्या जबाबावरून भारतीय न्याय संहिता कलम 309(6), 351(2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची सूत्रे तातडीने हलविण्यात आली। तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राहुल महाजन यांच्या नेतृत्वाखाली CCTV फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटविण्यात आली। आरोपी अमरावती शहर सोडून बाहेर जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला शिताफीने अटक केली। त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे। या कारवाईत जखमी झालेले विलास काळे यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पुढील तपास PSI राहुल महाजन हे करत आहेत। ही कारवाई अमरावती शहर पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे व सहाय्यक पोलीस आयुक्त कैलाश पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार यांच्या नेतृत्वात PSI राहुल महाजन, PSI अर्जुन राजारपल्लू, पोलीस हवालदार सुभाष पाटील व रज्जाक शेखुवाले यांनी तपास पथकातील अंमलदारांसह ही कारवाई केली। भर दिवसात ज्वेलर्समध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न आणि नागरिकांनी केलेल्या तातडीच्या पाठलागामुळे मोठी दुर्घटना टळली। पोलिसांनीही तांत्रिक माहितीच्या आधारे काही तासात आरोपीला पकडून गुन्हेगारांना कडक संदेश दिला आहे। साधारण संध्याकाळी 6:30 वाजताच्या सुमारास वैष्णवी ज्वेलर्स बिच्छू टेकडी या भागामध्ये एक वैष्णवी ज्वेलर्स नावाचं सराफाचं दुकान आहे। तर त्यांचे विलास तुळशीराम काळे हे त्याचे प्रोप्रायटर आहे, मालक आहे। ते दुकानात हजर असताना त्याचवेळी तिथं 2 ग्राहक हजर होते। त्यांच्या समक्ष एक इसम त्या ठिकाणी आडदाणपणे आतमध्ये आला आणि त्याच्या हातातील कड्याने त्यांनी दुकान मालकाला मारहाण करून त्यांच्याकडून काही मौल्यवान वस्तू तिथून एका पिशवीत भरून निघाला होता। तर दुकान मालकाच्या डोक्याला मार लागला। दुकान मालकाने स्वतःचा बचाव करत नंतर परिसरातल्या लोकांना, आसपासच्या लोकांना बोलवले। त्यांच्या मदतीने त्यांनी त्याच्या ताब्यातून तो मुद्देमाल सोडवून घेतला। मात्र त्यावेळेस तो जो इसम होता दरोडा टाकणारा, त्याने फिर्यादीला जखमी करून तो पळून गेला। आम्ही गोपनीय माहिती काढून सदर इसमाला निष्पन्न करून त्याला अटक केली आहे। सदर गुन्ह्यामध्ये त्या आरोपी इसमाचा आम्ही आता सध्या PCR घेत आहे आणि PCR घेऊन त्याच्यासोबत ह्या कारवाईमध्ये, त्याच्या गुन्ह्यामध्ये आणखीन कोणी सहआरोपी होते का, प्रत्यक्षात घटनास्थळी हजर असणारे, तसेच काही कट कारस्थान रचून कोणी सोबत तिथे येणार आहे किंवा ज्यांनी यांना पाठवलं असेल असे कोणी आहेत का, त्याचा शोध घेतो। काही तांत्रिक बाबीवर तपास सुरू आहे, त्याला थोडा वेळ लागेल। मात्र आजच्या कंडिशनला तो फिर्यादी सुखरूप आहे, जखमी सुखरूप आहे।